तर आज ट्युशन मध्ये येणं एवढं मस्त केलं ना तर तुम्हाला काय सांगणार. तर जय बोले मित्रांनो, मी तुमचा सर्वांचा लाडका ब्लॉगर. तर आज सकाळी सकाळी ट्युशनला तर आलो, पण ट्युशन मध्ये सर लोकच नव्हते आले होते. आणि सर वगैरे नसताना ही पोरं ऐकतात का? याच्या एवढा डेंजर मस्त चालू होता ना की विषय हार्ड होता यांचा. इकडे कोणी कोणाला ओळखत होतं तर कोणी इकडे कुस्त्या खेळत होतं. आणि या हुसेपचा तर माहोल एक साईडच होता, वेगळाच नाचून राहिला. कसं काय करून राहिला त्याचं त्याला माहित होतं रे. खाली पाहतो त्या कुत्र्याची जीभ त्याला सोडून गेली, एकटाच गम मध्ये घुमत होता. वा रे वा. पण म्हटलं त्या कुत्र्याचा विषय एक साईडला ठेवून यांच्या मस्त्या जराशा पाहू. हा मस्त्या मस्त्या करता करता एखाद्याला एवढं जोरानं काहीतरी लागेन असं मला वाटलं पण नव्हतं. त्या हुसेननं त्या स्वेटर असा घुमवला ना की त्या फ्यूजच्या डोक्याला एवढं ताकद न लागलं की विचारू नका, पुरा आवाज गंगन करत होता. त्यानंतर आनंद पण हुसेन सोबत मस्त्या करत होता. आनंदीचं पण ताकदनं फटका बसून गेला त्या स्वेटरचा. तिथून क्लासमध्ये येऊन पाहतो का पहिलवान इकडे गाणे लावून राहिला. तर म्हटलं थांब व्हिडिओ काढतो, सरले दाखवलं. म्हणतो हा रिकाम धंदे करून राहिला. तर थांब म्हटलं, थांब तू. अकल या ब्लॉग मध्ये टाकलेला आहे, ते कृपया करून पहा. भाऊ ते सर्व काही झाल्यानंतर याच्या जवानीतली कोणती मस्ती आता उतरून राहिली ती काय, मी सगळेजण पेल होते की काय. त्यानंतर बोलणे वगैरे खाल्ल्यानंतर आम्ही क्लासमध्ये आलो. क्लासमध्ये याची मस्ती झिरत नाही. हा इकडे जीटीए खेळून होता आणि मागे याची मस्ती चालू होती. हे आमचे मॉडेल बंधू, याचा मी फोटो वगैरे काढत होतो. हे पोट्टे काही मला फोटोज नव्हते काढू देऊन ठेवते. जाऊ दे म्हणे, कायलेच काढतो. त्यानंतर सर वगैरे आले क्लासमध्ये, त्याने थोडंफार शिकवलं आणि आमचा क्लास तिथंच समाप्त झाला. मग तिथून भाऊ आपल्याला जायचं होतं आपल्या मामाच्या गावाला, कोण की तिथे रोड घेऊ. संध्याकाळी निघालोच, पण रात्री जायला एवढं उशीर असं कधी वाटलं पण नव्हतं. आणि भाऊ हा आपला ब्लॉग 1-2 दिवसा पहिलेचा आहे, तर काही कारणांनी मी थोडं लेट टाकत आहे. तर तुम्हाला तर माहितीच आहे आपण चॅलेंज घेतलेला, तर त्या चॅलेंज मध्ये तुम्ही आपल्याला बरोबर सपोर्ट करा आणि आपल्याला फॉलो नक्की करा. भेटू मग आपण पुढच्या ब्लॉग मध्ये.